तुम्हाला समुद्राच्या आत जाता येते डायरेक्ट. म्हणजे बँडस्टँडची ही बाजू आतापर्यंत आपल्याला दिसत नव्हती. हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्टोरीज बाय पल्लवीमध्ये. आज आहे माझ्या मुंबई एक्सप्लोर चॅलेंजचा डे 5 आणि आज आपण मुंबईतील असे एक ठिकाण एक्सप्लोर करणार आहोत जिथे अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग याचा सुंदर संगम पाहायला मिळतो. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. आणि ह्यासाठी मी आली आहे बँड्रा स्टेशनला. हे बघा, आणि बँड्रा स्टेशनच्या बाहेर निघाल्याबरोबर आपल्याला बँडस्टँडसाठी बस मिळतात. तर आपण बसने जाणार आहोत बँडस्टँडसाठी. मुंबईत प्रवास करताना म्हणजे आवर्जून वापरण्याची गोष्ट किंवा प्रवास करण्यासाठी जे साधन वापरायचं ते म्हणजे बेस्टच्या बसेस. त्या तुम्हाला इतक्या अफोर्डेबल तिकिटामध्ये तुम्हाला त्या एसीच्या बस आहे. मी आता 12 रुपयामध्ये स्टेशनपासून बँडस्टँड आली आहे. हे बेस्ट आहे, मला असं वाटते. बेस्टच्या बसेस इज द बेस्ट. बँडस्टँडला पोचल्यावर आपल्याला किल्ल्याकडे सरळ चालत यायचं आहे आणि इथे आपल्याला हे बोर्ड दिसेल. इथून आपल्याला आज सरळ चालत जायचं आहे. हा पूर्ण त्या किल्ल्याचा भाग आहे. आणि वर पोचल्यावर आपल्याला बँड्रा फोर्टचा हा इकडची बाजू दिसेल, म्हणजे राईट साईड किल्ल्याची. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला हा गार्डनचा एरिया आहे. आणि ह्याच्या जस्ट लागून खालच्या बाजूला आपल्याला ते कडेश्वरी देवीचं मंदिर दिसेल. हे बघा, इथून आपल्याला खाली उतरून जायचं आहे. आणि वरूनच बघा परिसर किती सुंदर दिसत आहे. मी या मंदिराला ह्याच्या आधी कधीच भेट दिली नव्हती. पहिल्यांदा मी हे मंदिर एक्सप्लोर करत आहे आणि किती छान आणि प्रसन्न वाटत आहे. मंदिर कुठलंही असो, खरंच खूप छान आणि शांत वाटतं. दर्शन घेऊन आता हा जो रस्ता खाली जातो इथून आपल्याला खाली जायचं आहे. आधी मी आलो त्यावेळेस मला काहीतरी वेगळं दिसलं होतं. यावेळेस मी आलो यावेळेस मला परत काहीतरी नवीन दिसलं, परत काहीतरी चेंजेस दिसले. सो हा आहे मागे बनलाय तो कोस्टल रोड आणि इथे आहे हा वॉकपाथ. तो इथे तुम्हाला समुद्राच्या आत जाता येते डायरेक्ट. म्हणजे बँडस्टँडची ही बाजू आतापर्यंत आपल्याला दिसत नव्हती. आपण नेहमी त्याच बाजूला फिरलो होतो, पण आता इकडे ह्यांनी हा रोड बनवला. तर हे पण आता ओपन. मुंबईमध्ये आत्ता बांधण्यात आलेला हा रोड म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड. हा शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे. या रस्त्यामुळे मुंबईतील प्रवास अधिक जलद गतीचा आणि सोयीस्कर झाला आहे. समुद्राच्या अगदी शेजारून जाणारा हा मार्ग पाहिला की आधुनिक अभियांत्रिकीचं अप्रतिम उदाहरण पाहायला मिळतं. तुम्ही कधी विचार केलाय का की मरीन ड्राईव्ह कोणत्याही बीचवर हेच विशेष प्रकारचे दगडं का असतात अशा आकाराचे? तर त्याच्यामागे पण नाही एक लॉजिक आहे, एक सायन्स आहे. नॉर्मल भिंत जर घेतली तर ती पाण्याच्या फोर्सने तुटून जाईल आणि साधारण दगड जर ठेवले गोलवाले तर ते घसरतील, पडतील, सरकतील. पण ह्यांचं मेकिंगच असं आहे, ह्या प्रकारे त्या दगडांना बनवलेलं आहे की ते पाण्याचा कितीही फोर्स आला तर ते एकमेकांमध्ये इंटरलॉक होतात. सो म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे असे दगड बघायला मिळतात, ज्याला माझा मुलगा म्हणतो मर्सडीजवाले दगड. हा आहे बँड्रा फोर्टच्या खालचा भाग, म्हणजे जिथे समुद्राजवळ आहे. मी आता वर बँड्रा फोर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का, बँड्रा फोर्टला आधी कॅस्टेला डी अगुवाडा असं म्हटलं जात होतं. आणि हा बँड्रा फोर्ट जो आहे तो पोर्तुगीजांनी सुमारे 1640च्या आसपास बांधला असावा असा अंदाज आहे. त्या काळात समुद्रमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात होता. आज या किल्ल्याचे फक्त काही अवशेषच उरले आहेत. बँड्रा सीलिंग परिसरामध्ये समुद्रात जे काम सुरू दिसत आहे ना, ते मुख्यतः मुंबई कोस्टल रोडच्या पुढील टप्प्याशी म्हणजे कोस्टल रोड नॉर्थ एक्सटेन्शनचं काम चालू आहे. आणि ह्या कामामध्ये बघा, म्हणजे समुद्रामध्ये भराव टाकत आहे, रिक्लेमेशन करत आहे. आणि तिकडे आतमध्ये बघा समुद्रामध्ये पिल्लर्स आणि वायाडक्ट म्हणजे त्याच्यावर उंच पूल येणार आहे आता. आणि हा कोस्टल रोड जोडण्यासाठी आवश्यक ज्या पण गोष्टी आहेत त्या आता इथं करणं चालू आहे. पुढे हा रोड म्हणजे वर्सोवा, दहिसर आणि उत्तरेकडील भागाशी जोडण्याचा एक योजना आहे. ठीक आहे, हे सगळं जरी खूप चांगलं असेल ना, पण तरी याचं खूप मोठं नुकसान हे आहे की जसं महालक्ष्मी मंदिराच्या मागे समुद्र होता आणि त्याला आता
आपल्या रोडसाठी आपल्याला पाहिजे रोड म्हणून समुद्र 10 किलोमीटरपर्यंत आत ढकलला आहे आणि ही खूप वाईट गोष्ट आहे असं मला वाटते. बरं, समुद्र बघून आता आपण किल्ल्याच्या मेन एंट्री गेटकडे आलो आहे. इथे आपण सरळ किल्ल्याकडे न जाता इथे आधी आपण हा जो गार्डन एरिया आहे तो आपण एक्सप्लोअर करणार आहोत आधी. आणि खूप सुंदर आहे इथे, म्हणजे जर तुम्हाला असं छान एकटं कधीतरी येऊन बसावंसं वाटलं ना समुद्राच्या काठाशी तर तुम्ही तिथे पण बसू शकता. किंवा तुम्हाला वाटलं की आपल्याला थोडंसं सीसाईड नाही पाहिजे, गार्डन पाहिजे आहे, थोडं ग्रीनरी असायला पाहिजे, तर एक परफेक्ट जागा आहे ही. आणि बघा इथे आहे बँड्रा किल्ल्याचं टायटल त्यांनी इथे लावलं आहे. इथून आपल्याला दिसेल बँड्रा किल्ला. मधल्या काही काळामध्ये हे गार्डन बंद होतं आणि मग 2024मध्ये परत मोठ्या प्रमाणामध्ये याचं सुशोभीकरण करून याला परत एकदा ओपन करण्यात आलं सगळ्यांसाठी. इथे मुख्यतः ग्रीनरी आहे, लँडस्केप आहे, वॉकिंग पाथवे आहे, बसायसाठी छान अरेंजमेंट केलेली आहे, ॲम्फी थिएटर आहे, ओपन जिम आहे, लहान मुलांसाठी बघा प्ले एरिया आहे. आणि इथून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिसणारा व्ह्यू आहे बघा, ह्याबद्दलच मी बोलत होते. हा आहे बँड्रा वर्ली सीलिंगचा सुंदर व्ह्यू. मस्त वाटते इथून हे सगळं बघायसाठी. आणि इथे बसायसाठी खूप छान व्यवस्था आहे. तुम्ही इथे बसून मनसोक्त या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. आणि इथून या बाजूने खाली गेलो असं फिरत की आपण परत खालच्या बाजूने जाऊ. आणि इथे ना खूप छान आणि मोठं असं ओपन थिएटर आहे बघा, हे वरून दिसतं आपल्याला. या ॲम्फी थिएटरमध्ये वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम होतात, जसं की म्हणजे क्लासिकल म्युझिक, फोक डान्स, कल्चरल परफॉर्मन्सेस, लाईव्ह म्युझिक. मी इथे एकदा सुनिधी चौहानचं लाईव्ह कॉन्सर्ट ऐकायला आले होते जवळपास 10 वर्ष आधी. त्यावेळेस कुठला तरी इव्हेंट होता, कुठला तरी प्रोडक्टचा, आणि त्यावेळेस इथे कॉन्सर्ट झाला होता. बघा हे थिएटर इतकं सुंदर आहे ना. आणि हां, गार्डनचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंतचा आहे. आणि ही आहे आता आपली फोर्टची मेन एंट्रन्स. इथून वर चढलं की ती किल्ल्याची एक भिंत आहे फक्त, आणि एवढं वर चढण्या एवढंच इतपतच हा किल्ला वाचला आहे बस. पण इथून वर चढून सुद्धा आपल्याला खूप छान व्ह्यू दिसतो समुद्राचा आणि त्या वर्ली सीलिंगचा, जो की सगळेजण बघायला येतात. आणि हा रस्ता वर सरळ जाऊन त्या गार्डनमध्येच जातो जिथून आपण तो व्ह्यू बघितला होता. तिथे जाऊन हा रस्ता भेटतो. हे वरचं शेवटचं टोक आहे आणि ह्याच्या ह्या बाजूला गार्डन आहे. आता इथून मी चालली आहे खाली, कारण मला जायचं आहे पॅन स्टँडला. शाहरुख खानच्या घरापासून जो सुरू होतो आणि सलमान खानच्या घराजवळ जो संपतो तो आहे बँड स्टँड. बरेच सेलिब्रिटी किंवा इथे राहणारे लोक इथे सकाळ किंवा संध्याकाळी वॉकसाठी बाहेर येताना माझ्या मुलांना मी सोबत घेऊन आली होती आणि त्यांचं एकदम गंभीर डिस्कशन चालू आहे बरं. ते समोरचे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याला बघून हे लोक काहीतरी त्यांचे तर्क काढत आहे की इथे काय होणार आहे पुढे चालून, कसं असणार आहे. पण ओव्हरऑल व्ह्यू बघता खूप सुंदर वाटलं. मी इथला सनसेट एन्जॉय करायला आली होती आणि मी इथला सनसेट बघितला. आणि सगळं फोर्ट, सनसेट, मंदिर, ओव्हरऑल आजचा प्रवास खूप छान झाला. तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.